स्टाईल स्टेटमेंट म्हणून दाढी मिशा बाळगणारे अनेक जण असतात. काहींना ती मर्दानगीची खूण वाटते. मात्र सध्याचे यंगस्टर्स चक्क सामाजिक योगदान म्हणून दाढी वाढवतायत. गेल्या महिन्याभरापासून अनेक तरुणांनी दाढीच केलेली नाही. त्याचं कारण आहे नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन. साधारण 5 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संकल्पना आकाराला आली. नोव्हेंबर महिन्यात पुरुषांनी दाढी करण्यासाठी अजिबात रेझर वापरायचं नाही. या दाढीच्या खर्चातून जी आर्थिक बचत होईल ती कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत स्वरूपात द्यायची. कॅन्सरच्या उपचारादरम्यान केमोथेरपीमुळे रुग्णांच्या शरीरावरील केसांची विद्रूप गळती होते. अशा रुग्णांबाबत संवेदनशीलता जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं नो शेव्ह नोव्हेंबर संकल्पना आकाराला आली. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून तिचा आता जगभर प्रसार झाला. घरच्यांना आवडतच नाही, म्हणजे स्पेशली बायकोचा माझा वाढदिवस होता, ती म्हणाली मला बर्थडे गिफ्ट हवं, दाढी कर. मी बोललो नाही, पहिलं मला जे मी फॉलो करतो 1 महिन्यासाठी, कारण तिचा 19 नोव्हेंबरलाच वाढदिवस झाला. तर पण मी ऐकलं नाही, कारण माझ्या मनात मी ठाम केलेलं की मी काहीतरी कॅन्सर पेशंट रिलेटेड काहीतरी अवेयरनेस क्रिएट करना. ये इसको एक अच्छे कॉज के साथ फैशन के एंगल से भी देख रहा हूँ, तो मेरा फैशन का काम भी हो रहा है और प्लस मैं समाज में या अच्छे काम के लिए कॉज के लिए मैं वो भी कर रहा हूँ, मैसेज भी दे रहा हूँ. सर जसं मी याच्यावरती सोशल मीडियावरती पण फॉलो केलं लोकांना आणि याची जशी इन्फॉर्मेशन पण घेत राहिलो, तर इट्स रिअली हेल्पिंग अ पीपल. लाईक लोकांना याच्यात जास्त हेल्प आहेच. तुम्ही तुमचे शेविंगचे पैसे आज नाही केले तरी आजच्या तारखेमध्ये होतात जास्त करून. आणि ॲज अ कॉर्पोरेट आम्हाला एव्हरीडे शेविंग करायचीच आहे. काही करून आम्हाला वी नीड टू डू प्रेझेंटेबल. पण या संदर्भामध्ये जेवढं माझे जे मी करू शकतो माझ्या याच्याने आणि हेल्प. नो शेव्ह नोव्हेंबर संकल्पनेशी समाजातले विविध घटक आपोआप जोडले जात आहेत. या संकल्पनेचं सर्व स्तरावर स्वागत होत आहे. याच्यामध्ये आम्हाला लॉस आहे, पण आमचे क्लायंट पण याच्याशी जोडलेले आहेत. तर ते जोडलेत म्हटल्यानंतर आमचं पण त्यांच्यावर जोडणं इम्पॉर्टंट आहे. तर असं काय एवढा लॉस नाही आहे, पण ठीक आहे 1 महिन्यासाठी वी मॅनेज. पहिल्यासारखं आता यूथ राहिलेला नाही. यूथ आता बघतो की त्यांना कुठून चेंजेस मिळावे आणि त्यांना असं एक जागरण आलेलं आहे की त्यांना असं वाटतं की आपण सोसायटीला परत काय द्यावं. तर त्याप्रमाणे मला वाटतं यूथ पुष्कळ एंगेज होणार ह्या नो शेव्ह कन्सेप्टमध्ये. दाढी वाढवण्याचा संबंध आता फक्त अध्यात्म किंवा बुवाबाजी पुरता मर्यादित नाही. ती फक्त स्टाईलही उरलेली नाही, तर आता ती चळवळ बनू पाहतीये. स्टाईल ते स्टाईल आणि त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची जोड. त्यामुळेच की काय नो शेव्ह नोव्हेंबर सारख्या परदेशी संकल्पना आता भारतात येऊ लागल्या आहेत आणि त्या लोकप्रियही होऊ लागल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.